प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत. परमेश्वराची स्तुती असो. सर्वांना प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करू. हे माझ्या जिवंत प्रेमळ परमेश्वरा, आमच्या जिवंत बापा, प्रेमळ बापा, या वेळेस तू आम्हाला इथे आणलंस त्याबद्दल तुझे उपकार मानतो. आज जो आम्ही संदेश बघणार आहोत, विशेष रक्षण, ह्यासाठी तुझे शब्द मला दे. मी जे बोलीन माझ्याद्वारे तू बोल, आणि ऐकणारे जे आहेत त्यांनी नुसतं ऐकावं नाही तर हृदयामध्ये ते बिंबवावं असं तू होऊ दे. सर्व संदेश, पूर्ण संदेश प्रत्येकाने ऐकावा असं तू होऊ दे. आणि विशेष रक्षण त्यांनी प्रत्येकाने मी आपल्या अवयवाचं करावं असंही तू होऊ दे. असा अनुग्रह तू कर. संदेश ऐकणारे सर्वजण आणि आमचे डोळे, कान, मन तुझ्या हातामध्ये सुपूर्त करतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मी मागते, म्हणून तो परत एकदा आपल्या सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत. आणि आजच्या मेसेजचा, आजच्या संदेशाचं शीर्षक आहे विशेष रक्षण. आपल्याला ह्या जमान्यामध्ये, ह्या काळामध्ये आपण कोणत्या परेशानीने झुजत आहोत, तर ही महामारी, आजची महामारी जी आहे करोना, त्याच्यामध्ये आपण स्वतःचं रक्षण करतो, स्वतःचं प्रोटेक्शन करतो. म्हणजेच काय, तुम्हीही करता, मीही करते, लहान मोठे सर्वजण. लहान लेकरांना काय कळतं, पण लहान लेकरंसुद्धा कळत नकळत या सर्व गोष्टी करू लागतात स्वतःचं रक्षण करण्यासाठी. ही महामारी आपल्याला लागू नये, आपण त्याला संक्रमित होऊ नये म्हणून विशेष रक्षण करतात. आणि आपल्याला माहीत आहे आपण किती कष्ट करतो. हात धुतो, ते 30 सेकंद हात धुवायचं, मास्क लावायचं, सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे, अशा बऱ्याच गोष्टी आपण करत राहतो. पण बायबलमध्ये देखील आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी, आपलं रक्षण करण्यासाठी परमेश्वराने सांगितलेलं आहे त्याच्या वचनामध्ये. तुम्ही गेस करू शकता का की कोणत्या वस्तूचं आपल्याला, कोणत्या अवयवाचं आपल्याला रक्षण करण्यास परमेश्वराने सांगितलेलं आहे? करेक्ट. जे बायबल वाचतात त्यांना नक्कीच लक्षात आलेलं असेल, आपलं हृदय. मी वचनच वाचते, आपण माझ्यासोबत काढलं तर चांगलं. मी वाचते नीतिसूत्रे ह्याचा 4वा अध्याय आणि 23वा वचन. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. स्पष्ट ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला विशेष रक्षण आपल्या अंतःकरणाचं करायचं आहे, कारण ह्यामध्ये जीवनाचा उगम आहे. आणि आपण मननचिंतनासाठी, अध्ययनासाठी गणना ह्याचा 13वा अध्याय 31व्या वचनापासून 33व्या वचनापर्यंत आपले संदर्भातले वचनं मननचिंतनासाठी घेतलेले आहेत. तर मग संदेशाची सुरुवातच मी अशी करू इच्छिते की प्रत्येक जो मानव आहे तो त्याच्या विचार, त्याचं जे लाईफ आहे, जीवन आहे, ते त्याच्या विचारांवर आधारित आहे. तो जसा विचार करतो, तो जशी कल्पना करतो आपल्या स्वतःबद्दल आपल्या हृदयामध्ये, त्याचं जीवन त्या कल्पनेचं, त्या विचारांचं प्रॉडक्ट आहे, रिझल्ट आहे. आणि ह्या कल्पनांचा प्रॉडक्ट, विचारांचा प्रॉडक्ट आपले ॲक्शन्स देखील असतात, आपली कृती देखील असते. आपल्याला जसे विजयाचे विचार येतात तसेच आपल्याला पराजयाचे विचार येतात, आरोग्याचे विचार, त्याचसोबत आजारपणाचे विचार. आणि बायबल तर सांगतं की जीवन आणि मरण हे आपल्या जिभेवरच आहे. त्याचसोबत बायबल असंही सांगतं की मानव आपल्या हृदयामध्ये जो विचार करतो स्वतःबद्दल तो तसाच आहे. तर मग आपण असं म्हणू शकतो ना की आपलं जे लाईफ आहे ते आपल्या विचारांचं आणि कल्पनांचं प्रॉडक्ट आहे, त्याचं ते रिझल्ट आहे. जशी परमेश्वराने उत्पत्ती केली, प्रत्येक गोष्टीचा निर्माण केला,
म्हणजे निर्मितीची पॉवर आहे, शक्ती आहे परमेश्वरामध्ये. तशी सैतानामध्ये तर निर्मितीची पॉवर नाही. पण तरी देखील जर आपण वाईट विचार केला, जसं आत्ताच आपण ऐकलं, आपलं लाईफ कसा रिझल्ट आहे आपल्या विचारांचा आणि आपल्या कल्पनेचा. तर जर आपण नेगेटिव्ह, नकारात्मक स्वतःबद्दल विचार केला, तर सैतान त्यालाच धरून आपल्या जीवनामध्ये उतळफुतळ करू शकतो. आपलं जीवन तो नष्ट करू शकतो. आणि म्हणून आपण आपल्या विचारांचा एकदम कंट्रोल घेतला पाहिजे. संदर्भातलं आपण जे वचन बघणार आहोत, जे मी सुरुवातीलाच सांगितलं, गणना ह्याचा 13वा अध्याय, आणि वचन बघूया आपण 31 ते 33 पर्यंत. इस्रायली लोकांचं असंच झालं. त्यांचे जे विचार होते त्याबद्दल आपण ऐकूया हे उदाहरण, आणि ह्याच्या नंतरचीही उदाहरणं आपण ह्यामध्ये बघूया. जर आपण 13वा अध्याय पूर्ण वाचला तर त्यामध्ये असं आहे की मोशे जो आहे, मोशेने ह्या इस्रायली लोकांना वचनबद्ध देश, जो परमेश्वराने या इस्रायली लोकांना वचनबद्ध देश जो दिला होता, त्या देशामध्ये पाठवलं. कशासाठी पाठवलं? तर ती जमीन कशी आहे पाहण्यासाठी, काय काय तिथे आहे ते पाहण्यासाठी. त्यांना, इस्रायली लोकांना, त्या वचनबद्ध देशामध्ये, किंवा तोपर्यंत ते देश तर निर्माण झाला नव्हता, आपण भूमी म्हणूया, तिथे त्यांना पाठवलं. तिथून आल्यानंतर ते मोशेने त्यांना दिलेलं असाइनमेंट पूर्ण केल्यानंतर जेव्हा ते वापस मोशेकडे आले, तेव्हा त्यांच्या विचारांवर त्यांचा कंट्रोलच राहिला नाही आणि ते पराजयाचे विचार करू लागले. त्यांनी ती जी भूमी आहे, ती भूमी दूध मधाचा प्रवाह वाहणारी आहे. ती सुपीक जमीन आहे आणि ह्याचं चिन्ह म्हणून त्यांनी तिथून फळे देखील आणलेली होती. पण तिथे त्यांनी काय पाहिलं? धिप्पाड नफिलीम राक्षस पाहिले आणि त्यांचे पराजयाचे विचार तिथून सुरू झाले. त्यांनी कन्फर्म करून टाकलं की परमेश्वर आम्हाला वाचू शकत नाही. त्यांनी काय केलं? अनिष्ट बातमी दिली लोकांना की जी ही भूमी आहे ती भूमी रहिवाशास ग्रासून टाकणारी आहे. आणि जे त्यांना दिसत होतं त्याच्या उलट त्यांनी विचार केला. तिथून फळं देखील आणली, सुपीक जमीन आहे, दूध मधाचा प्रवाह वाहवणारी ही जमीन आहे. हे त्यांनी एवढं बघून पण त्यांनी असा नकारात्मक विचार केला. त्याचसोबत धिप्पाड नफिलीम राक्षसांना तर ते इतके घाबरले की ते म्हटले की आम्ही त्यांच्यासमोर, धिप्पाड नफिलीम राक्षसांसमोर आम्ही तर टोळ आहोत आणि परमेश्वराने आम्हाला मिसर देशातून कशाला आणलं? तर तरवारीने आमचा निष्पात व्हावा म्हणून आणलं का? अशी परमेश्वराविरुद्ध त्यांनी शंका धरली. ह्या लोकांनी काय केलं की हे जे धिप्पाड नफिलीम राक्षस होते, हे धिप्पाड नफिलीम राक्षसांसंगती ह्यांनी संवाद साधला नाही, त्यांच्यासोबत मिक्स झाले नाही, न त्यांच्याशी बोलले, न त्यांच्याबद्दल जाणण्याचा प्रयत्न केला. तरी देखील ते ह्या निष्कर्षावर आले आणि त्यांचा जो वचनबद्ध देशामध्ये जाण्याचा 11 दिवसाचा जो प्रवास होता तो किती काळाचा ठरला? तर 40 वर्षांचा तो ठरला. आणि वाइल्डरनेसमध्ये, अरण्यात फिरता फिरता त्यांचा तो महत्त्वाचा जो वेळ आहे तो वेस्ट झाला. किती मोठी ट्रॅजेडी आहे ही. आपण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे. कारण आत्ताच आपण सुरुवातीला पाहिलं की आपण जो विचार करतो तसंच
आपल्या संगती होतं. आणि बघा, ते विसरून गेले की परमेश्वराने आम्हाला या मिसर देशातून सोडवलेलं आहे. गुलामगिरीतून बाहेर काढलेला आहे. तो आमच्या संगती नेहमीच होता. आमचा तो विजयी परमेश्वर आहे, आम्हाला विजय देणारा परमेश्वर आहे, हे ते विसरले. आणि त्यांनी जो विचार केला त्याचा परिणाम काय झाला हे आपण गणना ह्याचा 14वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये बघूया. गणना 14वा अध्याय आणि 28वं वचन. संदेश लक्षपूर्वक ऐका, फार महत्त्वाचा संदेश आहे. परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे, तदनुरूप मी तुमचे करीन. आणि ही त्यांची एक दुसऱ्याला जे त्यांनी संभाषण केलं, कुरबूर केली आणि जी अनिष्ट बातमी त्यांनी इस्रायली लोकांना दिली, या सर्व गोष्टी परमेश्वराच्या कानी पडल्या. आणि परमेश्वराच्या कानी पडल्यानंतर काय झालं, परमेश्वराने तर शपथच घेतली. आणि परमेश्वर काय म्हणे, काय परमेश्वराने शपथ घेतली, काय परमेश्वर म्हणाले की तुम्ही जसा स्वतःबद्दल विचार करता तसंच होईल. तुम्ही जे विचार केला तसंच तुमचं होईल, तसंच मी करेन. किती मोठी ट्रॅजेडी, किती हॉरिबल टाईम, अवघड टाईम त्यांच्यावर आला. आणि बघा, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सकारात्मक विचार, विजयाचे विचार करायचे आहेत. आपल्याला आपले डोळे उघडे ठेवायचे आहेत, कान उघडे ठेवायचे आहेत, हृदय उघडं ठेवायचं आहे. आपल्याला आपली बुद्धी उघडी ठेवायची आहे आणि त्याला कंट्रोल करायचं आहे. असं नाही की आपण जे ऐकायला लागलो कानात पडलं, जे कानामध्ये पडलं ते ऐकायला लागलो, डोळ्यांनी पाहिलं, डोळ्यांना दिसलं ते पाहायला लागलो, डोक्यामध्ये काही विचार आले, मनामधल्या कल्पना जिथे गेल्या तिथे वाहवत चाललो, असं नाही. तर आपल्याला या सर्व गोष्टींवर कंट्रोल ठेवला पाहिजे. कंट्रोल आपल्याला या गोष्टींचा झाला पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्याला कंट्रोल करायच्या आहेत. आणि या सर्व गोष्टी आपल्याला परमेश्वराच्या वचनांमध्ये, त्या लाईनमध्ये, परमेश्वराच्या वचनाच्या लाईनमध्ये आपल्याला मॅच करायचे आहेत. जर नकारात्मक विचार आपल्याला आले तर मग ते परमेश्वराच्या वचनासोबत मॅच करतात का हे पाहायचं आहे. परमेश्वर माझ्याबद्दल असाच विचार करतात का, असंच बोलतात का, हे चेक करायचं आहे. आणि जर तसं नसलं तर आपल्या मनात आलेल्या गोष्टी, हृदयामध्ये आलेल्या गोष्टी, कल्पना, डोळ्यात दिसलेल्या वस्तू, कानात आलेले संभाषण किंवा कानामध्ये ऐकलेल्या गोष्टी, ह्या ते ताबडतोब डिलीट करायचं आहे. आणि सैतानाने किंवा मग आपले जे शत्रू आहेत किंवा जे कोणी आहे आपल्याबद्दल नकारात्मक बोललेले जे आहेत, सैतानी शब्द, सैतानी जे प्लॅन्स आहेत, ते सर्वांना आपल्याला परमेश्वराच्या वचनाच्या पवित्र आत्म्याच्या संगती राहून, त्या लाईनमध्ये राहून आपल्याला त्यांना धुडकावून लावायचं आहे, त्यांना परेशान करायचं आहे. ते परेशानच झाले पाहिजे. आणि म्हणून आज आपण कालेबसारखी एक बोल्ड स्टेप घेतली पाहिजे, खंबीर पायरी घेतली पाहिजे. आणि जे आपले चॅलेंजेस आहेत, जितके किती चॅलेंजेस आहेत, त्या सर्व चॅलेंजेसवर आपण मात केली पाहिजे. आणि परमेश्वर नक्की ह्यासाठी आपल्याला मदत करेल. तर मग चला आपण कालेबसारखे धीट होऊया, आपल्या सर्व गोष्टींवर कंट्रोल करूया. स्तोत्रकर्ता स्तोत्र 19 आणि 14 मध्ये म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे, शब्दाकडे लक्ष, मनचे विचार तुला मान्य असोत. परत एकदा शेवटची ओळ मी वाचते. माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.
तर ह्या वचनाचा अर्थ आणि शेवटची ओळ जी मी डबल वाचलेली आहे त्यामध्ये मन हे शब्द आहे. आणि या वचनाचा अर्थ आपण असा काढू शकतो की आपल्या मनामध्ये आलेले काही शब्द आणि विचार हे परमेश्वराला अमान्य असू शकतात. त्याचसोबत जे आपलं हृदय आहे हे युद्ध मैदान आहे. आणि आपल्याला माहीत आहे युद्ध जे होतं ते 2 पार्टीजमध्ये होतं. युद्धभूमीवर 2 गट असतात ज्यांच्यामध्ये नेहमी युद्ध होत राहतं. पण हृदय जे आहे, हृदय जे युद्ध मैदान आहे ह्यामध्ये 3 गट आहेत. युद्ध मैदानात ॲक्च्युअल 2 पार्टीजमध्ये किंवा 2 गटांमध्ये फायटिंग होत असते, युद्ध होत असतं. पण हृदय एक अशी जागा आहे, युद्ध मैदान, हृदय एक असं मैदान आहे ज्यामध्ये 2 नसून 3 पार्टीज, 3 गटांमध्ये युद्ध होत असतं. एक परमेश्वर, दुसरा आपण स्वतः मानव आणि तिसरा आहे सैतान. बरेच लोक आहेत ज्यांना पाप करायचं नसतं, वाईट करायचं नसतं, पण सैतान त्यांना पुश करतो, त्यांना फोर्स करतो. बायबल म्हणतं की मानवाच्या हृदयामध्ये तो जसा स्वतःबद्दल विचार करतो तसा तो असतो. आणि म्हणून आपल्याला जर कोणत्या माणसाला ओळखायचं आहे, खऱ्या रीतीने ओळखायचं आहे, तर आपल्याला त्याचं हृदय चेक करावं लागेल. का चेक करावं लागेल हृदय कोणाला, कोणत्या पुरुषाला, कोणत्या स्त्रीला, तो कसा आहे जाणण्यासाठी माझ्यासोबत काढा नीतिसूत्रे 27:19, प्रॉव्हर्ब्स 27:19, नीतिसूत्रे 27:19 वाचते मी. जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते, तशी मनुष्याची हृदय परस्पराची प्रतिबिंब होत. तर माणसाचं मन जाणायचं तर आपल्याला त्याचं हृदय जाणणं जरुरी आहे, म्हणजे तो कसा माणूस आहे हे आपल्याला कळते. आता हृदय एक अशी गोष्ट आहे जिथं सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स सुरू होतात. सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स हृदयामध्ये सुरू होतात. आपल्या ब्रेनमध्ये नाही, बुद्धीमध्ये नाही, किंवा हातामध्ये, पायामध्ये, पोटामध्ये नाही, तर सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स कुठे स्टार्ट होतात? हृदयामध्ये. वचनच वाचूया आपण. मत्तई शुभवर्तमान 15वा अध्याय 19 आणि 20. मॅथ्यू 15:19 and 20. मत्तई शुभवर्तमान 15वा अध्याय 19 आणि 20. शब्दाकडे लक्ष. अंतकरणातून. परत एकदा अंतकरणातून काय काय होते वाचते मी वचनच. अंतकरणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. 20वं वचन. मनुष्याला विटाळविणाऱ्या गोष्टी या आहेत. न धुतलेल्या हाताने जेवण हे मनुष्याला विटाळीत नाही. तर आपण न धुता हात न धुता जेवल्याने काही होत नाही, आपल्याला ह्या गोष्टी विटाळीत नाही. तर अंतकरणात, मनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या येतात त्या मनुष्याला विटाळतात. म्हणून सर्व प्रॉब्लेम्स हृदयामध्ये, अंतकरणामध्ये, हार्टमध्ये सुरू होतात. पोटामध्ये, बुद्धीमध्ये, पायामध्ये, हातामध्ये नव्हे. अजून एक वचन आपण वाचूया हृदयाबद्दलचंच. यिर्मया 17:19, जर्मया 17:9. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. तर हृदय खूप कपटी आहे असं आपलं वचन सांगतं. त्याचसोबत आपण मानव आहोत आणि मानव परमेश्वराला कुठे भेटतो तर त्याच्या हृदयामध्येच भेटतो. आपण प्रत्यक्षात तर परमेश्वराला बघत नाही, पण आपल्या हृदयामध्ये आपल्याला परमेश्वर भेटतात. वाचूया आपण संदर्भातलं वचन. रोमकरास पत्र 10वा अध्याय 9 आणि 10.
रोमन्स 10th chapter 9 and 10. जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात, कुठे? अंतकरणात विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्ती होईल. भेटतो की नाही आपल्याला परमेश्वर हृदयामध्ये? म्हणजे अंतकरणात विश्वास ठेवल्यानेच आपल्याला तिथे परमेश्वर भेटतात. 10वं वचन, नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतकरणाने होते, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. बघा, दोन्हीही वचनांमध्ये अंतकरण किती इम्पॉर्टंट आहे. तर अंतकरण ती जागा आहे जिथे आपल्याला देव भेटतो, प्रभू येशू भेटतात. त्याचा पिता, आपला पिता, देवपिता, देवबाप, परमेश्वर भेटतो आणि पवित्र आत्मा. ह्या त्रेक्याची ओळख आपल्याला हृदयामध्ये होते. उत्पत्ती याचा 11वा अध्याय, याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट वाचायला मिळते. बाबेलची इमारत, टावर ऑफ बाबेल. आपल्याला तिथे हे पाहायला मिळतं की त्या काळच्या लोकांनी बाबेलची ती इमारत बांधली आणि हा कसा परिणाम होता? तर त्यांच्या हृदयामध्ये आलेल्या विचारांचा परिणाम होता. त्यांच्या हृदयामध्ये सर्व ज्या गोष्टी आल्या त्या परमेश्वराला न आवडणाऱ्या होत्या, न आवडण्यासारख्या होत्या आणि त्याचा रिझल्ट काय झाला की त्यांनी ती इमारत बांधायला सुरुवात केली, इमारत बांधली आणि परमेश्वराला स्वर्गामधून पृथ्वीवर यावं लागलं. त्यांना कन्फ्यूज करावं लागलं, गोंधळात टाकावं लागलं आणि ती इमारत परमेश्वराला नष्ट करावी लागली. परत एकदा बायबल आपल्याला असं सांगतं की प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याचे जे आपण विचार करतो, विचार करणारे जेव्हा आपण आहोत की प्रभू येशूचं दुसरं आगमन होईल, दुसऱ्यांदा प्रभू येशू येतील, जे विश्वासणारे आपण विचार करतात, त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्याचं जे हृदय आहे ते दररोज त्या हृदयाचं शुद्धीकरण करावं लागतं. प्युरिफाय हार्ट ऑन डेली बेसिस. आपल्याला आपलं हृदय स्वच्छ करावं लागतं दररोज. परमेश्वराकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की देवबापा, माझ्या बापा, तू आमची आतली जी कंडिशन आहे ही दररोज आम्हाला तू दाखव आणि त्यानुसार आपल्याला आपलं हृदय शुद्ध करावं लागतं, क्लीन करावं लागतं. आता आपण एक तुलनात्मक उदाहरण बघू, बापाचं आणि त्याच्या पुत्राचं म्हणजे दाविदाचं आणि शलमोन राजाचं तुलनात्मक उदाहरण बघूया. माझ्यासोबत आपण काढू शकता पहिले राजे 11वा अध्याय 1 ते 13. संदेश संपल्यावर नक्की हे वाचा, मिस करू नका वाचणं. पहिले राजे 11वा अध्याय 1 ते 13. 11वा अध्याय असा आहे जो आपल्याला शलमोन राजाचं जीवनामध्ये बदल एकदम झाला, यू टर्न झाला, उथळफुथळ झाली, उलथापालथ झाली, ह्याबद्दल आपल्याला सांगत आहे. 11वा अध्याय. आपल्याला माहीत आहे की शलमोन राजा जो होता तो फार ज्ञानी मनुष्य होता. परमेश्वराकडे त्याने ज्ञान मागितलं, विजडम मागितलं आणि परमेश्वराने शलमोन राजाला 2दा दर्शन देखील दिलं आणि त्याचं एवढं सगळं ज्ञान असून देखील ते युजलेस झालं, निकामी झालं जेव्हा त्याने परमेश्वराप्रती स्वतःचं हृदय कठोर केलं, कठीण केलं तेव्हा. आणि आपण पहिले राजे 11वा अध्याय 1 ते 13 वचनामध्ये ह्या सर्व गोष्टी वाचू शकता. ह्या अध्यायामध्ये जर आपण वचन 2, वचन 4 आणि वचन 9 पाहिलं तर ह्यामध्ये मन, हार्ट, हृदय कितीदा आलेलं आहे हे नक्की आपण मोजावं. आणि मग आता मोजल्यावर आपल्याला समजलंच असेल की हृदय किती इम्पॉर्टंट आहे. चला आता आपण तुलनात्मक उदाहरण
वचनांमधून बघू. दावीद राजा आणि मुलगा शलमोन ह्याचं 11वा अध्याय, पहिले राजे 11वा अध्याय आणि 4थं वचन, 1 किंग्स 11th चॅप्टर आणि 4th वर्स. शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवाकडे वळविले. त्याचा बाप दावीद याचे मन, शब्द आहे मन, त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे. दावीद राजाचं मन परमेश्वराकडे पूर्णपणे असत असायचं, पण शलमोनाचं मन दाविदासारखं बापासारखं परमेश्वराकडे नव्हतं. परत एकदा तोच अध्याय, पण वचन 6, सेम चॅप्टर बट 6th वर्स. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शलमोनाने केले, त्याचा बाप दावीद याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही. किती भयानक भयानक गोष्टी शलमोनाने केल्या आणि त्याला किती चांगला वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला होता. आता एक प्रश्न मला आपल्याला विचारू द्या की दाविदाचं मन एवढं स्पेशल का आहे? तो तर पापी होता, दावीद पापी होता, तुमच्या माझ्यासारखा. आणि परत त्याने काय केलं? फार मोठे मोठे पाप केले. त्याने व्यभिचार केलेला होता, एका दुसऱ्या बायकोचा अभिलाष धरलेला होता, परत तिच्या पतीचा त्याने खून देखील केला. एवढं सगळं असून पण दाविदाचं मन ह्या 2 वचनांमध्ये स्पेशल आहे असं का? तर हे जे 2 वचनं आपण वाचली, कोणती वचनं? पहिले राजे 11वा अध्याय 4 आणि 6. यामधून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की 4थं वचन, दाविदाचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे होते. 6वं वचन, असा निष्कर्ष काढू शकतो की दाविदाने परमेश्वराचे पूर्णपणे अनुसरण केले. तर ह्या 2 गोष्टीमुळे दाविदाचे मन एक स्पेशल ठरते. दावीद निश्चयी झाला, जरी त्याने पाप केले तरी तो परमेश्वराकडे परत वळाला. जेन्युइनली त्याने पश्चाताप केला, खऱ्या अर्थाने त्याने पश्चाताप केला. म्हणजेच काय, ह्या तुलनात्मक उदाहरणामधून आपण काय समजू शकतो की जो बाप होता दावीद, त्याने त्याचे मन परमेश्वराकडे परत वळविले, तर पुत्र शलमोन त्याने त्याचे मन परमेश्वरापासून दूर वळविले. हे कंपॅरेटिव्ह एक्झॅम्पल, तुलनात्मक एक्झॅम्पल आपल्याला आशीर्वाद असा नक्कीच ठरलेला असेल. तर मग आपल्याकडं देखील 2 पर्याय, 2 ऑप्शन्स आहेत. जर आपण पाप केला असेल किंवा नसेल पण जर पाप केला असेल तर आपल्याकडे 2 ऑप्शन्स, 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे की पश्चातापाचा पर्याय. दुसरा पर्याय आहे की परमेश्वराप्रती शलमोन राजाप्रमाणे हृदय कठोर करायचे हृदय. पण मी आपल्याला नक्कीच हात जोडून विनंती करेन की आपण आपलं मन परमेश्वराप्रती कठोर करू नये. परत परमेश्वराकडे वळावं, परत त्याच्याकडे यावं. एकदा नाही, घडी यावं आणि जे आपल्या हातून झालं ते करणं टाळावं, निश्चयी होऊन टाळावं आणि बंदच करून टाकावं. असं का? आपल्याला परमेश्वराप्रती आपलं मन का कठोर करायचं नाही आहे? माझ्यासोबत काढा इब्री लोकासपत्र 4था अध्याय 7वं वचन, हिब्रूज 4:7. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठोर करू नका. असं परमेश्वराचं वचनच आपल्याला सांगतं की जर आपण परमेश्वराची वाणी ऐकली, हे सर्व वचनं ऐकले, वाचले आणि त्यावर मनन चिंतन केलं तर आपण आपलं मन त्याच्याप्रती
कठोर करायचं नाही आहे, इब्री लोकासपत्र 4 आणि 7 प्रमाणे. असं का करायचं आहे आपल्याला? म्हणजे काय आपल्याला परमेश्वराप्रती मन का कठोर करायचं नाही? परत एकदा वचन काढूया आपण. नीतिसूत्रे 28:14, प्रॉव्हर्ब्स 28:14. वचन असं सांगतं, जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो. कोणाला वाटतं आपण विपत्तीत पडावं? कोणालाच नाही, बरोबर. म्हणून आपल्याला आपलं मन कठीण किंवा कठोर करायचं नाही. आज जर आपला पुनर्जन्म झालेला असेल, जर आपण प्रभू येशूला स्वीकार केलेला असेल, तर आपल्यामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. कोणकोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट, परमेश्वराप्रती आणि त्याच्या नीतिमत्वाप्रती आपल्याला ज्वलंत इच्छा असली पाहिजे. पहिली गोष्ट ज्वलंत इच्छा. दुसरी गोष्ट, त्याच्याप्रती आणि त्याच्या नीतिमत्वाप्रती आपल्याला भूक असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तहान असली पाहिजे. जर ह्या 3 गोष्टी नाही आहेत, कोणत्या गोष्टी? पहिली गोष्ट ज्वलंत इच्छा, दुसरी गोष्ट भूक आणि तिसरी गोष्ट तहान परमेश्वराप्रती आणि त्याच्या नीतिमत्वाप्रती जर आपल्या जीवनामध्ये नाही, आणि तरीही जर आपण दररोज चर्चमध्ये जात आहात, नियमितपणे जात आहात, तर मला सांगू द्या आणि आपण ही गोष्ट जाणून घ्या की आपलं तारण झालेलं नाही. आपण आपल्या तारणासाठी खटपट करायची आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या पापाचा पश्चाताप करायचा आहे. आपलं हृदय परमेश्वराकडे वळवायचं आहे. आपलं पहिलं प्रेम जे आहे प्रभू येशू, त्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे. प्रभू येशूला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू माझ्या जीवनाचा तोच आहे म्हणून स्वीकारायचं आहे. बाप्तिस्मा घेऊन पवित्र आत्म्याने आपल्याला भरून जायचं आहे. आणि जशा त्याच्या प्रेषितांनी त्याची सेवा केली, त्याप्रमाणे आपल्याला सेवा करायची आहे. प्रेषितांनी काय केलं? त्यांनी त्यांचे हृदय परमेश्वराला, प्रभू येशूला, पवित्र आत्म्याला देऊन टाकली. त्यांच्यामध्ये कार्य करण्यास ते उघडे झाले, ते ओपन झाले. त्यांनी इच्छा प्रदर्शित केली आणि ते पेटले परमेश्वराप्रती, प्रभू येशूप्रती ते पेटून उठले. घरात बसले नाही, बाहेर पडले. शुभवर्तमान सांगण्यासाठी बाहेर पडले आणि त्यांनी परमेश्वराच्या, प्रभू येशूच्या नीतिमानासाठी, त्याचा जो नीतिमान स्वभाव आहे त्याच्या मागे त्यांनी धाव घेतली आणि त्याला जसं आवडतं तसं ते जीवन जगले. चला आपणही ह्या सर्व गोष्टी करूया. आणि आजचा जो संदेश आहे विशेष रक्षण, हे विशेष रक्षण आपण आपल्या हृदयाचं करूया. कारण संदेश आपण ऐकलाच असेल, का, कशाला, केव्हा आणि काय होतं काय नाही, या सर्व गोष्टी आपण ऐकल्या आहेत. आणि आपण असं करूया. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला, तुम्हाला, मला, प्रत्येकाला अनुग्रह देऊ. धन्यवाद.